सर्वांना प्रेज लॉर्ड. मी पास्टर गिदोन आढागळे, गुड न्यूज सेंट्रल चर्च सोलापूर मधून तुम्हा सर्वांचं या मॉर्निंग डिवोशन मध्ये स्वागत करतो. आज सकाळी आपण मनन करण्यासाठी जे वचन निवडलं आहे ते म्हणजे मत्ती सुसमाचार याचा 24वा अध्याय आणि वचन क्रमांक 6. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे आवश्यक आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. या ठिकाणी प्रियानो, प्रभूला शिष्यांनी प्रश्न विचारला की प्रभू, जगाच्या शेवटाचे आणि आपल्या पुन्हा येण्याचे चिन्ह काय? शिष्यांच्या या प्रश्नाला प्रभूने दिलेलं हे उत्तर आहे की तुम्ही लढायांविषयी व लढायांच्या अवयांविषयी ऐकाल, परंतु घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. प्रियानो, ज्या काळामधून, ज्या परिस्थितीमधून जग यावेळेस जात आहे, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जगामध्ये अनेक राष्ट्रांवर, राज्यांवर उठत आहेत आणि लढायांच्या अवयांविषयी आपण ऐकत आहोत. परंतु विश्वासणारे म्हणून तुम्हाला आणि मला प्रभूने सांगितलं की तुम्ही घाबरू नये. प्रभूने प्रियांनो आपल्याला महान धैर्य दिलं, महान आपल्याला दिलासा दिला. जगामध्ये सर्व होणारच आहे, परंतु मंडळी किंवा विश्वासणारे म्हणून तुम्ही आणि मी आपण घाबरून जाऊ नये, तर आपल्या विश्वासामध्ये खंबीर आणि आपण दृढ राहावं. प्रभूने सांगितलं की एवढ्याने शेवट होणार नाही, हा तर केवळ वेदनांचा प्रारंभ आहे आणि मग पुढे भविष्यामध्ये प्रियांनो अतिशय वाईट प्रकारची स्थिती जगामध्ये निर्माण होत असताना तुम्हाला आणि मला ख्रिस्तामध्ये एक महान आशा आहे की जेवढे प्रभूमध्ये आहेत त्या सर्वांना प्रभू सुरक्षा देईल. ख्रिस्त जेव्हा त्याचं दुसरं आगमन होईल तेव्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांना, त्याच्या लोकांना तो घेऊन जाणार आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला या सकाळी देवबापाचं वचन सांगतं, तुम्ही घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. कारण जेव्हा प्रेरणा आपण घाबरून जातो त्यावेळेस आपण अनेक वेळा अशा गोष्टी करतो ज्या आपण करू नये. पवित्र शास्त्रामध्ये 365 वेळा भिवू नको किंवा घाबरू नको असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा, प्रति दिवशी देवबाप तुम्हाला आणि मला सांगतो, भिवू नको, घाबरू नको. परमेश्वर देव तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत आहे. या कठीण समयामध्ये देखील देवबाप तुमचं आणि माझं सहाय्य करणार आहे. देवबाप या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव आणि ख्रिस्ताच्या ठाई महान धैर्य धरण्यासाठी सहाय्य करू. गॉड ब्लेस यू ऑल.